स्टेशनला. चला तर आता तुम्ही पण या आमच्या सोबत. आता आपण आहोत नेरळ स्टेशनवर. त्यावरून तुम्हाला समजलंच असेल की आपण माथेरानला जाणार आहोत. माथेरान ही माझी सर्वात आवडती जागा. सर्वात पहिल्यांदा मी माथेरानला आलो ते 2014 साली. तेव्हा आम्ही नेरळ ते माथेरान या छोट्या झुकझुक गाडीने प्रवास केला होता. यावेळी मात्र आपण कारने माथेरानला जाणार आहोत. चला तर. नेरळ स्टेशन बाहेरून आपण शेअर टॅक्सी केली आहे, जे एका सीटचे 100 रुपये भाडं घेतात. ती आपल्याला घाट रस्त्याने दस्तुरी नाक्यापर्यंत सोडेल. एका बाजूला डोंगर, दुसऱ्या बाजूला खोल दरी, वळणावळणाचे रस्ते आणि हिरवीगार झाडे, अधूनमधून दर्शन देणारे धबधबे आणि धुक्याची चादर. यातून घाट चढत असताना निसर्गाच्या कुशीत शिरत असल्याचा भास होत होता. आजूबाजूचं निसर्ग सौंदर्य पाहत असताना रस्ता कधी संपला आणि आम्ही घाट चढून कधी वर आलो ते कळलंच नाही. आज रविवार असल्याने गाड्यांची खूप वर्दळ होती, त्यामुळे आम्हाला थोडं आधीच उतरावं लागलं. तिथून मग चालत आम्ही माथेरानच्या प्रवेशद्वारापाशी पोचलो. इथून एंट्री केली आहे माथेरानमध्ये. MTDC. चला. ही गर्दी आहे मिनी ट्रेनच्या तिकीटसाठी. अमन लॉज ते माथेरान दरम्यान ही ट्रेन चालते. आपण मात्र चालतच हा प्रवास करणार आहोत.
मगाशी अमनलाजला गेलेली ट्रेन परत फिरून माथेरानला चालली आहे. तरीही आपण चालतच आहोत. आज जमेल तेवढं माथेरान आपण चालत फिरणार आहोत. चला तर पुढे जाऊयात. आता आपण आलो आहोत मायरा पॉईंटकडे आणि मायरा पॉईंटला जायला इथे आहे रस्ता. पण आम्ही चौकशी केली तर इथे काहीच दिसत नाही, धुकं दिसतंय सगळं. त्यामुळे आम्ही पुढे नाही जाणार आहे, पॉईंट बघायला नाही जाणार आहे. इथूनच दुसऱ्या पॉईंटकडे चाललो आहे. चला. अमन लॉज ते माथेरान हे तसं 45 मिनिटाचं अंतर आहे, पण आम्ही रमत गमत ते 1 तासात पार केलं. चालून चालून आम्ही आता दमलो आहे. चला तर जाऊयात नाश्ता करायला. या मित्रांनो, मिसळ खायला या. शेलार उपगृहात भरपेट नाश्ता झालाय. आता आपण निघूयात पुढच्या प्रवासाला. आपली ही वन डे ट्रिप असल्याने आपल्याला संध्याकाळच्या आत परतायचं आहे. त्यामुळे जेवढं शक्य होईल तेवढे जवळचे पॉईंट आपण करणार आहोत. माथेरानमध्ये फिरण्यासाठी तुम्हाला घोडे आणि हात रिक्षा हे सुद्धा पर्याय उपलब्ध आहेत. माधवजी पॉइंट पासून थोड्याच अंतरावर खंडाळा पॉइंट आहे. दोन्हीकडून सारखाच नजारा दिसतो, त्यामुळे हा पॉइंट आम्ही टाळला आणि पुढे शार्लोट लेकच्या दिशेने निघालो. आता आपण चाललो आहोत शार्लोट लेककडे. संपूर्ण माथेरानला याच तलावातून पाणी पुरवठा केला जातो. सध्या तलाव तुडुंब भरून वाहत असल्यामुळे पर्यटक त्यात भिजण्याचा आनंद लुटत होते. मग आम्हीही त्यात सामील झालो. सूर्य मावळतीकडे झुकू लागला होता आणि आम्हालाही दिवस मावळायच्या आत नेरळ स्टेशन गाठायचं होतं. त्यामुळे आम्ही शार्लोट लेककडूनच परतीचा प्रवास सुरू केला.
चला तर ह्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूयात. भेटूया पुन्हा एका अशाच व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.